नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय ठोसर. ऑनलाईन टीचिंगमध्ये ग्रंथालयीन माहितीशास्त्राचा बिलीपचा कोर्स करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मागील लेक्चरला आपण कोलन वर्गीकरण पद्धतीची 2 वैशिष्ट्ये लक्षामध्ये घेतलेली आहेत. ते म्हणजे कोलन वर्गीकरण पद्धतीचं चिन्हांकन आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कोलन वर्गीकरण पद्धतीचं पृथक्करण संयोजन स्वरूप. आज आपण कोलन वर्गीकरण पद्धतीचे सामान्य उपविभाग हे वैशिष्ट्य लक्षामध्ये घेणार आहोत. कुठल्याही विषयाचं पुस्तकाचं वर्गीकरण करत असताना करावयाचे झाल्यास आपल्याला त्या पुस्तकाचा विषय लक्षामध्ये घ्यावा लागतो. पुस्तकामध्ये कोणता विषय चर्चेला गेलेला आहे, तो विषय लक्षामध्ये घेऊन त्या विषयाचं वर्गीकरण आपल्याला करावं लागतं. विषयाचे 3 प्रकार आहेत: साधा विषय, मिश्र विषय आणि व्यामिश्र विषय. साधा विषय म्हणजे असे विषय की ज्यामध्ये फक्त एक अथवा मुख्य विषयाचा समावेश असतो. असे विषय म्हणजे साधा विषय. म्हणजे साध्या विषयामध्ये फक्त एकच विषय आलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ इतिहास, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांमध्ये एकच विषय आलेला आहे. संमिश्र विषय म्हणजे असे विषय की ज्यामध्ये मूळ विषयाबरोबरच एक किंवा एकापेक्षा अधिक उपविषयांचा समावेश असतो. म्हणजे संमिश्र विषय म्हणजे असे विषय की ज्या विषयामध्ये एक विषय मूळ विषय तर असतोच, पण त्याचबरोबर त्याच विषयाचे जे उपविषय आहेत, उपघटक आहेत, त्या घटकांचा पण समावेश असतो. त्यामुळं त्या विषयाचे जे स्वरूप आहे ते संमिश्र स्वरूपाचे असते. म्हणजे एकाच विषयाचे जे विविध उपविषय आहेत, ते उपविषय आणि मूळ विषय म्हणून हा विषय बनलेला असतो. उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण. यामध्ये शिक्षण हा मुख्य विषय आहे, पण प्राथमिक शिक्षण हा उपविषय याच्यामध्ये आलेला आहे. म्हणून हा विषय संमिश्र विषय या प्रकारामध्ये मोडतो. त्यानंतर विषयाचा आणखीन एक प्रकार म्हणजे व्यामिश्र विषय किंवा अनेकांगी विषय. अनेकांगी विषय म्हणजे असे विषय की ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त विषयांचा समावेश असतो. म्हणजे व्यामिश्र विषयामध्ये किंवा अनेकांगी विषयामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त विषय चर्चिले गेलेले असतात, एकत्रित आलेले असतात आणि म्हणून त्यांना व्यामिश्र विषय किंवा संमिश्र विषय असं म्हटलं जातं. कोलन वर्गीकरण पद्धतीचं सामान्य उपविभाग ही कन्सेप्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यावे लागेल. सामान्य उपविभाग हे कोलन वर्गीकरण पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. सामान्य उपविभाग म्हणजे काय? तर मुख्य वर्गांना व उपवर्गांना त्यांच्या विभागांना जोडता येणाऱ्या उपविभागास सामान्य उपविभाग म्हणतात. म्हणजे सामान्य उपविभाग मुख्य वर्ग किंवा उपवर्ग यांना जोडले जातात, म्हणून त्यांना सामान्य उपविभाग म्हणतात. कोलन वर्गीकरण पद्धतीमध्ये सामान्य उपविभागाचे 2 प्रकार आहेत: अग्रवर्ती सामान्य उपविभाग आणि परावर्ती सामान्य उपविभाग. अग्रवर्ती सामान्य उपविभागामध्ये पण परत स्थलपैलूपूर्वी येणारे सामान्य उपविभाग किंवा अग्रवर्ती वर्तक उपविभाग आणि स्थलपैलू नंतर येणारे अग्रवर्ती सामान्य उपविभाग. त्यानंतर कालपैलू नंतर येणारे सामान्य उपविभाग. असे 2 प्रकारचे अग्रवर्ती सामान्य उपविभाग आहेत. त्यानंतर परावर्ती सामान्य उपविभाग. अग्रवर्ती सामान्य उपविभागामध्येच स्थलपैलू आणि कालपैलू यांना जोडून येणारे जे उपविभाग आहेत ते पण अग्रवर्ती सामान्य उपविभाग आहेत. त्याची पण आपण या आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. प्रत्येक विषयामध्ये काही वाचन साहित्य असे असते. अग्रवर्ती सामान्य उपविभाग म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. प्रत्येक विषयामध्ये काही वाचन साहित्य असे असते की ज्यामध्ये ज्या साहित्याची मांडणी पुस्तकांमध्ये करताना ते वाचन साहित्य विषयातील पुस्तकांमध्ये प्राधान्याने ठेवावे लागते, अगोदर ठेवावे लागते आणि अशा साहित्यास उपसाधन प्रकारचे साहित्य असे म्हटले जाते. उदाहरणार्थ शब्दकोश, ज्ञानकोश, नियतकालिके, परिषदा, संमेलने, वृत्तांत यांची जी पुस्तके आहेत, यांचे जे रिपोर्ट्स आहेत, हे कपाटामध्ये ठेवताना विषयामध्ये सुरुवातीला ठेवले जातील. म्हणून ह्यांना उपसाधन प्रकारचे साहित्य असं म्हटलं जातं.
हे उपविभाग कोणत्याही वर्गांकास कोणत्याही संयोजन चिन्हाशिवाय जोडता येतात. म्हणजे सामान्य उपविभाग जे आहेत ते कुठल्याही वर्गाला कोणत्याही संयोजनशिवाय जोडता येतात, जोडले जातात. कपाटावर ग्रंथांची मांडणी करताना विषयाचा पुस्तकांना अग्रवर्ती सामान्य उपविभाग जोडलेले आहेत, अशी पुस्तके अगोदर मांडली जातात. म्हणजे ज्या पुस्तकांना अग्रवर्ती सामान्य उपविभाग जोडलेले आहेत, अशी पुस्तके कपाटामध्ये अगोदर मांडली जातात. आपण एक उदाहरण पाहूया. तुम्हाला ग्रंथालय तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. ग्रंथालय शास्त्र या विषयासाठी 2 हा वर्गांक आहे. भारतातील ग्रंथालय शास्त्र याच्यासाठी 2.44 हा वर्गांक आहे. ग्रंथ वर्गीकरण या विषयासाठी 2:51 हा वर्गांक आहे. ग्रंथालय शास्त्र या विषयावरील ग्रंथसूची 2 हा वर्गांक आहे. ग्रंथालय शास्त्राचा ज्ञानकोश या विषयासाठी 2 हा वर्गांक आहे. ग्रंथालय शास्त्राचा इतिहास 2 हा वर्गांक आहे. या ग्रंथांपैकी वर्गांक 2च्या पुढे जोडलेले a, असलेली पुस्तके मांडणीमध्ये अग्रणी मांडली जातील. म्हणजे वरील विषयाची पुस्तके एकाच कपाटामध्ये मांडली जातील आणि ह्या कपाटांमध्ये ही पुस्तके कपाटामध्ये मांडली जाताना अग्रवर्ती सामान्य उपविभाग ज्या विषयांना जोडलेले आहेत, म्हणजेच ग्रंथालय शास्त्र या विषयावरील ग्रंथसूची, ग्रंथालय शास्त्राचा ज्ञानकोश 2K आणि ग्रंथालय शास्त्राचा इतिहास 2 ही अग्रवर्ती सामान्य उपविभागाची पुस्तके सर्वात सुरुवातीला मांडली जातील. ही रचना वर्गांकातील अंकाच्या संयोजन चिन्हाच्या स्थान मूल्यानुसार केली जाते. म्हणजे अग्रवर्ती सामान्य उपविभागामधील पुस्तके मांडताना चिन्हाचे स्थान मूल्य किती आहे, अंकाचे संयोजन चिन्हाचे स्थान मूल्य किती आहे हे लक्षामध्ये घ्यावे लागते. उदाहरणार्थ वरील विषयांमध्ये 2A, 2K, 2 ही सामान्य विभाग जोडलेले जे विषय आहेत, वर्गांक आहेत, यामध्ये एचे स्थान मूल्य अगोदर आहे, केचे स्थान मूल्य नंतर आहे, फीचे स्थान मूल्य नंतर आहे. म्हणून सुरुवातीला 2A लावले जाईल, त्यानंतर 2K लावले जाईल, त्यानंतर 2 ह्या विषयाचे पुस्तक लावले जाईल, त्यानंतर 2:51, 2:44 अशी पुस्तके एका पुढे एक विषयाप्रमाणे स्थान मूल्याप्रमाणे लावली जातील. स्थल पैलूपूर्वी येणारे अग्रवर्ती सामान्य उपविभाग ह्याचे आपण उदाहरणं पाहूया. एन्सायक्लोपीडिया ह्या विषयासाठी k हे हा वर्गांक आहे. या वर्गांकाचे पैलू सूत्र k चौकटी कंसामध्ये P, P2 असे पैलू सूत्र वर्गीकरण पद्धतीमध्ये कोलन वर्गीकरण पद्धतीमध्ये दिलेले आहे. P म्हणजे काय, तर ज्ञानकोशात ज्या प्रदेशाची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे तो प्रदेश म्हणजे P. म्हणजे P1 जो आहे तो भूप्रदेशाचे प्रतिनिधित्व करतो. तर P2 म्हणजे ज्ञानकोशाच्या प्रकाशनास ज्या वर्षी सुरुवात झाली ते वर्ष. म्हणजे P2 हे प्रकाशनाचे वर्षीय याचे प्रतिनिधित्व करते. आपण एक उदाहरण पाहूया. खाली पाहूया. पिरियडिकल याचा वर्गांक m आहे आणि या विषयाचे पैलू सूत्र m चौकटी कंसामध्ये P, P2 म्हणजेच P म्हणजेच नियतकालिक ज्या ठिकाणाहून प्रकाशित होते ते ठिकाण, P2 म्हणजे नियतकालिक ज्या वर्षी प्रकाशनास सुरुवात झाली ते वर्ष यांचे प्रतिनिधित्व करते. आपण एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी इंडियन जर्नल ऑफ बॉटनी स्टार्टेड इन 1978 वर्गांक त्याचा आहे कॅपिटल I, स्मॉल m, 44, N78. तुम्हाला इथे वर्गांक दिसतोय. इंडियन जर्नल ऑफ बॉटनी स्टार्टेड इन 1978 वर्गांक त्याचा आहे कॅपिटल I, स्मॉल m, 44, N78. आता याचं आपण विश्लेषण करूया. I म्हणजे
आय म्हणजे बॉटनी मुख्य वर्ग, त्यानंतर आय एम बॉटनी पिरियॉडिकल, याला स्मॉल एम हा अग्रवर्ती सामान्य उपविभाग बॉटनी या विषयाला जोडलेला आहे. IM44 बॉटनी पिरियॉडिकल इंडिया. या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की इंडिया जो स्थल विभाग आहे, स्थलांक आहे, या स्थलांकाच्या पूर्वी यम हा जोडलेला आहे, म्हणून ह्याला अग्रवर्ती सामान्य उपविभाग असं म्हटलेलं आहे. स्थलांकाच्या अगोदर जोडलेला आहे, स्थल पैलू पूर्वी जोडलेला आहे, म्हणून त्याला अग्रवर्ती सामान्य उपविभाग असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. स्थल पैलू नंतर येणारे अग्रवर्ती सामान्य उपविभाग. स्मॉल आर ॲडमिनिस्ट्रेशन, स्मॉल एस स्टॅटिस्टिक्स हे वर्गांक ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्टॅटिस्टिक्स या विषयांचे आहेत. उदाहरणार्थ इंडियाज पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स ऑफ 1989 या पुस्तकाचा वर्गांक आहे Y:5, 44 स्मॉल एस N89. या वर्गांकाचे विश्लेषण आपण खालीलप्रमाणे करूया. Y म्हणजे सोशॉलॉजी, Y:5 म्हणजे सोशॉलॉजी डेमोग्राफी, त्यानंतर Y:5.44 सोशॉलॉजी डेमोग्राफी आणि इंडिया. 44 हे इंडियाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यानंतर Y:5.44 स्मॉल एस सोशॉलॉजी डेमोग्राफी इंडिया स्टॅटिस्टिक्स. या ठिकाणी स्मॉल एस हे स्टॅटिस्टिक्सचे प्रतिनिधित्व करत आहे आणि भारतासाठीचा जो 44 नंबर आहे ह्या स्थलपैलूनंतर हा सामान्य उपविभाग जोडलेला आहे, म्हणून स्टॅटिस्टिक्स एस हे स्थलपैलूनंतर येणारा सामान्य उपविभाग आहे. कालपैलू नंतर येणारे अग्रवर्ती सामान्य उपविभाग ह्यांची आपण उदाहरणं पाहूया. त्याच्यामध्ये स्मॉल एस स्टॅटिस्टिक्स, स्मॉल टी कमिशन रिपोर्ट, TR सर्वे, T6 आयडिया, T5 प्लॅन, स्मॉल फी सोर्स मटेरियल, स्मॉल फी 5 लिटरेचर, स्मॉल फी 6 ट्रॅडिशन, स्मॉल फी 7 आर्किओलॉजी, स्मॉल फी 8 आर्काईव्ह. ही कालपैलूनंतर येणाऱ्या अग्रवर्ती सामान्य उपविभागाचे काही अग्रवर्ती सामान्य उपविभाग आहेत. उदाहरणार्थ सर्वे ऑफ ॲग्रिकल्चरल लायब्ररीज इन इंडिया इन 1989 या पुस्तकाचा वर्गांक आहे 24 कंसामध्ये J, 44 अवतरण चिन्हामध्ये N 89 स्मॉल t4. याचं विश्लेषण, ह्या वर्गांकाचं विश्लेषण आपण खालीलप्रमाणे करू शकतो. ते म्हणजे 2 बरोबर लायब्ररी सायन्स, 24 बरोबर लायब्ररी सायन्स बिझनेस लायब्ररी, 24 कंसामध्ये J लायब्ररी सायन्स बिझनेस लायब्ररी ॲग्रिकल्चर लायब्ररी, 24 कंसामध्ये J.44 बरोबर लायब्ररी सायन्स बिझनेस लायब्ररी ॲग्रिकल्चरल लायब्ररी इंडिया, 24 कंसामध्ये J.44 N89 लायब्ररी सायन्स बिझनेस लायब्ररी ॲग्रिकल्चरल लायब्ररी इंडिया, 24 कंसामध्ये J.44 N89 T4. या ठिकाणी तुम्हाला स्मॉल टी हा कालपैलूनंतर जोडलेला दिसून येते. टी जो आहे तो कमिशन रिपोर्टसाठी वापरलेला वर्गांक आहे. अग्रवर्ती सामान्य उपविभाग आहे तो कालपैलूनंतरचा आणि तो N89 यानंतर जोडलेला आहे. टी हा कालखंडदर्शक चिन्हानंतर जोडलेला आहे, म्हणून याला कालपैलूनंतर येणारे अग्रवर्ती सामान्य उपविभाग असं म्हटलं जातं. म्हणजे जे अग्रवर्ती सामान्य उपविभाग कालपैलूनंतर जोडले जातात त्यांना कालपैलूनंतर येणारे अग्रवर्ती सामान्य उपविभाग असे म्हटले जातं. सामान्य उपविभागाचा दुसरा प्रकार म्हणजे उत्तरवर्ती सामान्य उपविभाग
किंवा परावर्ती सामान्य उपविभाग. परावर्ती सामान्य उपविभाग किंवा उत्तरवर्ती सामान्य